सरकार तुम्हाला तुमच्या हक्कांवरती आम्ही गदा आणतोय असं कधी म्हणणार नाही, की तुमच्या प्रायव्हसीवर गदा आणतोय असं कधीच म्हणणार नाही. आपल्याला हे कळालं सांगितलं कोणी, की हे ॲप येत आहे आणि अशा प्रकारे हे त्या मोबाईल्समध्ये प्रीलोडेड असणार आहे. ह्या घटना अशा घडत जातील. आज संचारसाथी आणले, आणखी कुठलं आणतील ते. आपला डेटा तर सरकारने विकायलाच काढलेला आहे. आपल्याकडे खाजगीपणाला किंमतच नाही आहे. हो, हेही खरं आहे. म्हणजे आपण कधी कोणाचं घरी फोन करून जात नाही किंवा अपॉइंटमेंट घेऊन जाणं, म्हणजे ते उगाच पाश्चात्य थेरं असं त्याची जी वाटतात एक आपल्याला. म्हणजे पावित्र्य आहे त्या पावित्र्य खाजगीपणाचं, अजिबात ते आपण कधी काही हे नाही करत आहे. व्यक्ती असा मेंढरासारखा तयार केला जातो बरोबर. की त्यांना हवंय तसंच. हे हे मला पाळतशाहीचं सगळ्यात भयानक हा प्रकार वाटतो, की माणसं ही कळसूत्री बाहुल्यांसारखी वागायला लागतात. ते काहीही करू शकतात. म्हणजे उद्या अ, तुमच्या मोबाईलमध्ये एखादी फाईल, एखादा फोटो हे टाकू शकतात ते. बरोबर. त्याच्यातून तुम्हाला शिक्षा किंवा काही गुन्हा बरोबर. तुमच्याकडनं घडलाय असं ते सांगू शकतात. नमस्कार, मी प्रशांत कदम. सत्ता चालवण्यासाठी लोकांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं नियंत्रण असणं ही सत्ताधाऱ्यांची एक मूलभूत गरज असते आणि त्यासाठी ते वेगवेगळे हातखंडे अवलंबत असतात. मागच्या आठवड्यामध्ये एक प्रयत्न आपल्या देशामध्ये सरकारनं अशा पद्धतीचा एक करून पाहिला, पण तो त्यांना पटकन मागे घ्यावा लागला. संचार साथी नावाचं जे ॲप आहे, जे खरं तर ऑलरेडी बाजारात आलेलं आहे, ते मोबाईल कंपन्यांना बंधनकारक करण्याचा प्रयत्न मोदी सरकारनं केलेला होता. पण 2 दिवसामध्ये अशा पद्धतीचं बंधन आम्ही करत नाही आहोत, हे त्यांना जाहीर करावं लागलं. का असं असतं, की सरकारला आपल्या आयुष्यामध्ये इतकं डोकावून पाहायचं आहे, त्याच्यातून त्यांना कुठले अधिकार अनिर्बंधपणे वापरण्याची संधी मिळत असते, हे सगळं नीट जाणून घेणं आवश्यक आहे. कारण हा प्रयत्न आज जरी मागे घेण्यात आलेला असला, तरी तो उद्या होणारच नाही असंही नाही. याच्या आधी अशा पद्धतीचे प्रयत्न कसे झालेले आहेत आणि मुळात हे पाळत ठेवण्याची जी पद्धत आजवरच्या अनेक सरकारांनी इतिहासामध्ये केलेली आहे, याचं सुद्धा राजकारण नीट समजून घेणं आवश्यक आहे. आणि याच निमित्तानं आपण जरा सखोलपणे चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रवी आमले. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि गुप्तचर संस्था हा त्यांच्या विशेषतः अभ्यासाचा विषय आहे. त्याच्या संदर्भात त्यांनी लिहिलेली पुस्तकं पण खूप प्रसिद्ध आहेत आणि म्हणून आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर, आपण ज्यावेळी या गप्पा करतोय नेमकं त्याचवेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे भारतात आलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण पाळतशाही आणि हेरगिरीबद्दल बोलतोय. हा मला वाटतं एक वेगळाच योगायोग आलेला आहे. तर संचार साथीच्या माध्यमातून एक प्रयत्न करण्यात आला, की तुमच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी एक ॲप असं असेल की जे तुम्हाला डिलीट करता येणार नाही, ज्याच्यावरती सरकारचे सगळे अधिकार असतील, म्हणजे सरकारला प्रत्येक गोष्ट कळेल. हो. तर हे करण्याची मुळात गरज सरकारला का असते आणि ही हेरगिरी सरकारला काय काय संधी उपलब्ध करून देते? आधी तुम्ही जे म्हणालात, की सरकारला नियंत्रण ठेवायचं आहे. सरकारला कशा प्रकारची नागरिक हवे असतात? मुळात उत्तम नागरिक हवा असतो. त्यांनी चांगलं वागलं पाहिजे, त्यांनी सगळे कायदे पाळले पाहिजेत. आपण जे म्हणतोय, आपला जो विचार आहे त्या विचारावरती तो नागरिक चालला पाहिजे. याच्या दृष्टीने सगळ्या सत्ता, म्हणजे ती लोकशाही असो, भांडवलशाही असो, हुकुमशाही असो, सगळेजण त्यांना अशा प्रकारचा नागरिक हवा असतो आणि याच्यासाठी सरकारचे सातत्याने प्रयत्न चालू असतात. मग ते शिक्षणाच्या माध्यमातून असतील किंवा पाळत ठेवणं या माध्यमामधून असतील. तर याच्यासाठी हे चालू आहे. 2 प्रकारचं पाळत हा विषय ज्या वेळेला आपण विचारामध्ये घेतो, तर त्याचे 2 प्रकारची पाळतशाही अशा प्रकारे आहे खरं तर. एक तर सरकारची आहे आणि ती फार प्राचीन काळापासून सुरू झालेली आहे. आता प्राचीन काळ म्हटलं तर अगदी ऋग्वेदामध्ये आपल्याला जाता येईल. ऋग्वेदामध्ये मी वरुण नावाचा जो एक गुप्तचर, आद्य गुप्तचर ज्याला मी म्हणतो, तर त्या वरुणाचं जे वर्णन आहे ना प्रशांत, ते आजचं जे काही NSA आहे अमेरिकेची, किंवा GCHQ किंवा आपलं नॅटग्रिड म्हणा, नॅटग्रिड फारसं नाही, पण या 2 संस्था ज्या प्रकारे आपल्या सगळ्यांवरती लक्ष ठेवून आहेत, तशा प्रकारे वरुणाचं वर्णन आहे अथर्ववेदामध्ये, की पृथ्वी आणि स्वर्ग याच्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते सगळं तो वरुण बघतो. त्याला सगळं माहीत असतं.
त्याचे 1000 नेत्र असलेले गुप्तचर आहेत ते सगळीकडे फिरत असतात. वरुण के हे नैन हजार आपके हां. और मेरे केवल दो असं एक मी वगैरे. हो ऐकलं. हो, अगदी अगदी. तर तो स्पश्य राज्य आहे तो, आणि तो ज्या ज्या अर्थी त्याचे 1000 नेत्र आहेत, त्याचे गुप्तचर सगळीकडे फिरत आहेत. आता केवळ एवढंच नाही येत आहे, म्हणजे इतिहासाचाच जर विचार करायचा, ऋग्वेदामध्येच पुन्हा एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे यम आणि यमीची. बर. तर त्यांच्या त्या सुक्तामध्ये असं आहे, यम आणि यमी हे दोघेजण एकमेकाचे भाऊ बहीण आहेत. तर तिथे ती यमी यमाला म्हणते की ते ऋग्वेदामध्ये आलेलं आहे सुक्तामध्ये त्या, की मला तुझ्यापासून मूल हवं आहे. बर. ती त्याच्या भावाला म्हणते, आणि मग यम तिला सांगतो की हे असं योग्य नाही आहे, असं भावा बहिणीमध्ये काही शरीर संबंध होणं वगैरे हे अनैतिक आहे वगैरे वगैरे. ती ऐकत नाही. ती त्याला सांगते की नाही, हे आपल्याला करायचं आहे. आणि मग त्या सुक्तात शेवटचं जे श्लोक म्हणा त्याला, ऋचा आहे ती, तर त्याच्यात असं म्हटलेलं आहे की तू असं करू नकोस, कारण देवांचे हेर सगळीकडे लक्ष ठेवून आहेत. बर. ही पाळतशाही आहे, पाळत आहे त्यांची. आणि पाळतशाहीचा अर्थ काय तो त्या ऋचेमधनं पण आपल्याला लक्षात येतो, की का असं जे म्हणतोय तो, याचा अर्थ असा होतो पुढे की तुमचं जे वर्तन आहे, तुमचं सामाजिक वर्तन आहे, तुमचं धार्मिक वर्तन असो, तुमचं सांस्कृतिकता असो, त्याच्यावरती सगळं सतत लक्ष ठेवून तुम्हाला त्या त्या समाजामधल्या ज्या काही नीतिमूल्य आहेत त्याच्यानुसार वागण्याला, तेव्हा त्या समाजाशी जे काही कायदे आहेत, नियम आहेत, रूढी आहेत, परंपरा आहेत, त्यानुसार वागण्यास बाध्य करणारं हे एक साधन आहे पाळतशाहीचं. हे त्या वृक्षेचा मला हा अर्थ हे मिळतो. आणि त्याच्यासाठी ते संचारसाथी वगैरे जे काही प्रयत्न आहेत ते काही आजचे नाही आहेत. आणि हेच सरकार करते अशातलाही भाग नाही. यापूर्वीची सरकार करत होतं, पण मास सर्व्हेलन्सचा जो एक प्रकार आहे की गुप्तचर संस्था अनेक प्रकारे सर्व्हेलन्स करत असतात, की दहशतवादी आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांच्यावरती नजर ठेवणं चालू असतं. पण तो टार्गेटेड आहे. बरोबर. हे सगळ्या लोकांवरती अशा प्रकारे मास सर्वेल करणं हे अलीकडच्या काळातली ह्या घटना आहेत. पूर्वी ही साधनं नव्हतं, तंत्रज्ञान नव्हतं कदाचित, त्याच्यामुळे झालं नसेल, आपण असं म्हणूयात. पण आता हे मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागलेलं आहे. संचारसाथी हे मागे घेतलं त्यांनी. ते काही आता सक्तीचं आहे वगैरे असं काही आणि ते आणताना राहिलेलं पण नाहीये. म्हणजे अशा पद्धतीचे दावे केले जात होते की याच्यामुळं जे सायबर फ्रॉड्स होत आहेत त्याला आळा बसेल, त्याच्यानंतर बनावट हँडसेट जे आहेत त्याची विक्री किंवा त्या सगळ्या गोष्टी याच्यामुळं थांबतील. म्हणजे सांगताना सगळ्या चांगल्याच गोष्टी सांगितल्या जात होत्या, पण प्रत्यक्षात अशा पद्धतीचीच गोष्ट हे सगळं करण्यासाठी आवश्यक आहे का, ते थोडं. स्नोडेन आले होते, आलेले नव्हते म्हणा. जयपूरला एक कार्यक्रम होता, टॉक जर्नलिझम नावाचा एक मेळावा भरत होतो. तर त्याच्यात त्यांचं व्हिडिओवरनं भाषण झालं होतं एडवर्ड स्नोडेनचं. त्याच्यात त्याने 2018 सालची ही गोष्ट आहे, त्याच्यामध्ये तो म्हणाला होता की सरकार तुम्हाला तुमच्या हक्कांवरती आम्ही गदा आणतोय असं कधी म्हणणार नाही, की तुमच्या प्रायव्हसीवर गदा आणतोय असं कधीच म्हणणार नाही. ते सांगणार की आम्ही तुम्हाला सुरक्षा देतोय. बरोबर. हे सगळं वाढलेलं आहे, दहशतवाद वाढलेला आहे वगैरे वगैरे, गुन्हेगारी वाढलेली आहे, फ्रॉड होत आहे, तर याच्यापासून तुम्हाला संरक्षण देतो, आणि म्हणून ही तुमच्यावरती आम्हाला पाळत ठेवायची. हे स्नोडेनचं ते मला वाक्य आठवतंय. तेच हे घडताना दिसतंय खरं तर याच्यामध्ये. यांनी ज्या प्रकारे त्या ॲपबद्दल आपण बोलूया, की जेव्हा ॲप आलं तेव्हा आपल्याला या गोष्टी त्यांनी सांगितल्या. हे जर करायचं होतं तुम्हाला तर साधी गोष्ट होती की आधी जाहीर करायचं. आपल्याला हे कळालं, सांगितलं कोणी की हे ॲप येतं आहे आणि अशा प्रकारे हे त्या मोबाईल्समध्ये प्रीलोडेड असणार आहे, हे आपल्याला रॉयटरनं सांगितलं आहे. हो, त्याचं एक नोटिफिकेशन पण होतंच. ते उजेडात जे आलं, मीडियामध्ये जे आलेलं आहे, ते रॉयटरच्या बातम्या आल्या आणि मग त्याच्यानंतर हे सगळं पुढे आलेलं आहे. हे अत्यंत शांतपणे सगळं चाललेलं होतं. लोकांमध्ये काहीही त्याच्याबद्दलची काही जागृती म्हणा, जाणीव म्हणा, असं काही नव्हतं. तेव्हा खरं तर हे करण्याच्या आधी लोकांकडनं त्या क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडनं काही चर्चा करायची, त्यांच्याकडनं माहिती घ्यायची, लोकांना अवगत करायचं. कुठल्याही अशा प्रकारचं तुम्ही नोटिफिकेशन काढताय तर त्याची एक प्रोसेस असायला हवी, जी लोकशाहीला धरून असायला हवी. तसं काही झालेलं नव्हतं.
आणि ते अचानक आलं आणि मग सगळेजण जागे झाले. मग सांगण्यात आलं आपल्याला की ते काही तुम्हाला डिलीट करता येईल. ओके. त्याच्यानंतर ते मागेच घेतलं. हे झालंय याचं कारण मला असं वाटतंय की केवळ सिव्हिल सोसायटीमधनं विरोध झाला आहे हे कारण नाही किंवा पार्लमेंटमध्ये झालं आहे असं नसावं असं मला वाटतंय. याच्यामागे ॲपल या कंपनीची मोठी भूमिका असावी. सॅमसंगची असू शकते. ॲपलने तर विरोधच केला होता की आम्ही हे करणार नाही आहे. आणि मला असं वाटतं की ॲपलची गरज आहे आपल्याला सध्या. ॲपलसारख्या एका बलाढ्य कंपनीची भारताला इथे त्याने गुंतवणूक करणं आणि आता आपल्या असेंब्ली होत आहेत. ॲपलचे फोन आपल्याकडे असेंबल्ड होतात आणि बाहेर जातात, निर्यात होते, मोठ्या प्रमाणावरती निर्यात होते. ॲपलने इथे कारखाना काढावा, इथेच तयार करावा, अशा प्रकारचे जे काही प्रयत्न आपल्याकडनं चालू होते त्याचा एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲपलची या मुद्द्यावरती भांडण करायचं आणि त्याची जे काही प्रतिक्रिया अमेरिकेमध्ये उमटतील त्या आपल्याला नको आहेत. म्हणून कदाचित हे आता मागे घेतलेलं आहे असं मला वाटतं. याच्यात सरकारने ज्या पद्धतीने केलं ना ते लोकांना विश्वासात न घेता केलं हे. आणि हे या सरकारचं मला वाटतं हे नेहमीच असं राहिलेलं आहे. ॲपलनं पण याला नकार देण्याचं कारण काय असू शकतं तर प्री मॅन्डेटेड ॲप आहे की ज्याच्यावरती तुम्हाला डिलीट करण्याचा अधिकारच नाही. म्हणजे त्याच्यासाठी ते कदाचित त्यांना काही सॉफ्टवेअर पण म्हणजे वेगळ्या पद्धतीने बनवावे लागले असते. आणि सहजपणे मी आपलं यादी बघत होतो इंटरनेटवरती की अशा पद्धतीचे प्री मॅन्डेटरी ॲप्स कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंटनी बंधनकारक केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये रशिया आणि नॉर्थ कोरिया यांची नावं आपल्याला सापडतात. म्हणजे आपल्याला त्यांच्या रांगेत का जायचं आहे? आपल्याकडे ना म्हणजे हा विषय मुळात आहे ना हा खाजगीपणा आणि पाळतशाही अशा द्वंद्वाचा हा विषय आहे की ह्या घटना अशा घडत जातील. आज संचारसाथी आणले, आणखी कुठलं आणतील ते. आपला डेटा तर सरकारने विकायलाच काढलेला आहे. म्हणजे आत्ता एवढ्यात एक बातमी आली होती आपली पार्लमेंटमध्ये आपल्याला सांगण्यात आलं की आपला जो व्हेकल रजिस्ट्रेशन डेटा आहे तो 100 कोटी रुपये आपण त्याच्यातनं कमवलेत आपल्या सरकारने. तो विकला आपण. आणि तो डेटा कुणाला विकला तर मर्सिडीज बेंझला विकला आहे, बजाज एलियन्सला विकलेला आहे, किंवा काय हिरो होंडाला विकलेला आहे. या कंपन्यांना आपण आपला डेटा विकला आणि त्यांच्याकडनं पैसे घेतले. तेव्हा डेटा बिटा वगैरे या सरकारला त्याच्यावरती कमाई करणं आणि त्या डेटाचा वापर करणं हे सरकार जाणतं चांगल्या प्रकारे. मी हा सांगत होतो विषय की पाळतशाही आणि खाजगीपणा म्हणजे प्रायव्हसी आणि सर्व्हेलन्स हे जे द्वंद्व आहे ना इथे या मुळात आपण विचार करायला पाहिजे. आणि आपल्या समाजामध्ये असं झालेलं आहे की आपल्याकडे खाजगीपणाला किंमतच नाही आहे. हेही खरं आहे. म्हणजे आपण कधी कोणाचं घरी फोन करून जात नाही किंवा अपॉइंटमेंट घेऊन जाणं म्हणजे ते उगाच पाश्चात्य विश्चात्य त्याची जी एक म्हणजे पावित्र्य आहे त्या खाजगीपणाचं अजिबात ते आपण कधी काही नाही करत आहे. नाही. म्हणजे कुणी येऊन कोणालाही तुझं वय काय, तुझा पगार काय, सगळं काही विचारू शकतो. आपल्याला काही खाजगीपणा असतो असं काही नाही आहे. आपल्या समाजात सोसायटीमध्ये ते नाही आहे. अर्थात तो भाग वेगळा म्हणजे समाजशास्त्राचा विषय आहे तो. पण ह्या खाजगीपणाला आजच्या काळामध्ये कितीतरी किंमत आहे आणि लोकांना ती कळत नाही. जेव्हा संचारसाथीसारखं ॲप येतं आणि मग त्याच्या बाजूने उभे राहणारे लोकांचा काय युक्तिवाद असतो की सगळ्या कंपन्या ज्या आहेत मोठमोठ्या कंपन्या गुगल मेटा ऑलरेडी तुम्ही त्यांना डेटा दिलेला आहे. तुम्ही कसले खाजगीपणाचे घेऊन बसलात. आणि खरं आहे आपण डेटा दिलेला आहे. त्याचा ते वापर कन्सेंट आहे त्याच्यात कन्सेंट आहे. हा विषय येतच नाही त्यांच्या डोक्यामध्ये की कन्सेंटनं दिलेलं आहे. आपण स्वतःहून ती माहिती दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे आपण काय देतोय. अनेकांना नसेलही माहिती पण त्याच्यामध्ये कन्सेंट आहे. आपण ते डिलीट करू शकतो डेटा. आपण त्याचा वापर करायचा नाही हे ठरवू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कंपन्यांना जर आपण डेटा दिलेला आहे ते आपला वापर करतायत सगळं करतायत हे सगळं मान्य. म्हणजे सर्व्हेलन्स कॅपिटलिझम नावाची आता एक संकल्पनाच उदयाला आलेली आहे त्याच्यात की कशा प्रकारे हा सगळा आपला डेटा आहे त्याचा वापर कसा करून घेत आहेत आणि त्याच्यातनं जो काही कॅपिटलिझम उदयाला आला आहे तो जो सर्व्हेलन्स कॅपिटलिझम आहे. डेटा इज द न्यू ऑइल वगैरे म्हणतात. अगदी याचा खूप प्रचंड व्हेकलचा आपला रजिस्ट्रेशन डेटा 100 कोटी रुपये कमवत आहे. म्हणजे त्या डेटाचं ते काय करत असतील हा एक विषय सर्वसामान्य लोकांनी करायला पाहिजे. लोकांना असं वाटतं की माझ्याकडे लपवायला काहीच नाहीये मी का घाबरावं. हा एक मुद्दा किंवा वेगवेगळ्या माध्यमातून माझी माहिती सरकारकडे आहेच आहेच आता काय ते काय राहिलंय. किंवा
एक असं बेफिकिरीपणा म्हणजे किंवा काय म्हणता येईल याला म्हणजे तुमच्याकडे जर लपवायला काही नसेल, म्हणजे खाजगीपणाची आपल्याला किंमतच कशी नाही ना, हे आहे याच्यामध्ये. म्हणजे खरं तर आपण ना दुभंग पण आहे त्याच्यामध्ये एक. म्हणजे तुम्ही तुमचा असं असं करू शकाल का, की तुमचा जो काही जीमेल चा पासवर्ड आहे तो तुम्ही जाहीर करू शकाल? काय आहे त्याच्यामध्ये? तुम्हाला कोणाची तरी पत्र येत आहेत, आपण पासवर्डने लॉक केलेलं आहे ना, तुमचे सगळे मोबाईलचे पासवर्ड असतात त्याच्यामध्ये, तुम्ही लॉक करून ठेवता. म्हणजे तुम्हाला एकीकडे हेही माहिती की माझा डेटा, माझी माहिती दुसऱ्या कोणाला जाता कामा नये. पण त्याच वेळेला गेली तर काय फरक पडतो, असाही पण एक आविर्भाव असतो अनेक लोकांचा, की माझ्याकडे म्हणजे मी काही गुन्हा करत नाही. आता याच्यात हा जो मुद्दा आहे ना, की मी काही चूक करत नाही, मी कायदा मोडत नाही, मी गुन्हा करत नाही, तर मला घाबरायची काही कारण आहे. लोकांना असं वाटतं की सरकार तुम्हाला केवळ घाबरवण्यासाठीच पाळत ठेवतं. असं नाही आहे. ते सरकारला तुमच्यातनं एक उत्तम नागरिक तयार करायचा आहे. त्यांना हवा त्यांना हवा असलेला उत्तम कंट्रोल करता येईल असा त्यांच्या म्हणणं ते सूत्रधार असेल, तुम्ही कळसूत्र्या बावल्या असाल. आणि असा प्रयोग हा चीनमध्ये आज चाललेला आहे. सोशल क्रेडिट सिस्टम नावाची एक सिस्टम त्यांनी आणलेली आहे तिथे. आणि त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही कसे वागता, सरकार जे काही सांगताय, जे नियम आहेत, जे कायदे आहेत, मग तुमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये तुम्ही कसे प्रकारचे व्यवहार करत असतात, त्याच्यात तुम्हाला क्रेडिट्स दिले जातात. आणि त्या क्रेडिट्सवरती मग ठरतं की तुम्हाला बक्षीस द्यायचं की शिक्षा करायची. मग बक्षिसाचे तर अनेक प्रकार असू शकतात. शिक्षेमध्ये म्हणजे इथून सुरुवात होऊ शकतं. सर्वसामान्य माणूस असेल तर त्याला काय, त्याच्या मुलाला चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन मिळणार नाही. त्याचं काय रेशनसारखी काही पद्धत असेल तर त्याच्यावरती त्याला धान्य मिळणार नाही. त्याला हॉस्पिटलमध्ये प्रायोरिटी मिळणार नाही. त्याला विमानाने प्रवास करता येणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला जर एकदा ही भीती असेल की मला याचा फटका बसणार आहे, तर मग तुम्ही सरकार सांगताय त्याच प्रकारे करणार. आणि आता प्रश्न तुम्ही म्हणाल ते अगदी महत्त्वाचं वाक्य आहे की सरकारला उत्तम नागरिक म्हणजे त्यांना हवा तसा नागरिक करायचा आहे. आणि ते योग्यच असेल, ते नैतिकच असेल, ते न्याय्य असेल, असं असं नाही म्हणू शकत आपण. मग उत्तर कोरिया, चीन, आज पुतीन साहेब आले, पुतीनच्या रशियामध्ये हे पाहतोय आपण. तर तेव्हा हा एक मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे की हे उत्तम नागरिक बनवणं हा एक भाग आहे आणि उत्तम ग्राहक बनवणं हे सर्व्हिलन्स कॅपिटलिझमचा भाग आहे. याच्यात आणखी तळाशी जाऊन जर बघितलं ना, तर लक्षात येतं की आपल्याला एक वेगळ्या प्रकारची भय हे समाजामध्ये निर्माण करण्याचा हा एक प्रकार असतो. तो कसा, तर त्याचा आपल्याकडे मिशेल फुको नावाचे एक तत्त्वज्ञ होऊन गेले, फ्रेंच तत्त्वज्ञ होऊन गेले. त्यांनी पेनॉप्टिसिझम नावाची एक संकल्पना मांडली होती. तर ती संकल्पना पेनॉप्टिकॉन या संकल्पनेतनं उदयाला आली होती. जेरमी बेंथम म्हणजे आपल्या आगरकर वगैरे जी मंडळी होती, तर ते ज्यांच्या विचाराने प्रभावित होते ते हे बेंथम आणि मिल वगैरे आपण वाचलेलं असतं. तर हा पेनॉप्टिकॉन काय आहे, तर ते एका तुरुंगाचा प्रकार आहे. तो तुरुंग असा असतो की गोल असतो तो, आणि त्याला आतल्या बाजूने सगळीकडे त्या बराकींची दरवाजे आणि खिडक्या असतात सगळ्या. आणि त्या गोलाच्या मध्ये एक टॉवर असतो आणि त्या टॉवरमध्ये एकच माणूस बसलेला असतो की जो या सगळीकडे लक्ष ठेवतो. आणि तो पाहतो की हा व्यवस्थित राहतोय की नाही, हा काय कायदे काय मोडतोय का वगैरे, याच्यावरती त्याचं लक्ष असतं आणि त्यानुसार त्याला शिक्षा दिली जाते त्या व्यक्तीला. मग लोकांना दिसत नाही की तो आपल्याकडे पाहतोय की नाही, ते त्याला दिसत असतात लोक सगळे. ही पेनॉप्टिकॉनची संकल्पना आहे. आपल्याकडे 18व्या शतकामध्ये अशा प्रकारचे तुरुंग मुंबई, पुण्यामध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने उभारलेले होते. आणि ही जी तुरुंगाची संकल्पना आहे हीच मिशेल फुकोने पुढे त्याचा पेनॉप्टिसिझम नावाची संकल्पना मांडली त्याच्यामधनं. तर आत्ताचा जो सरकारची पाळतशाही आहे ना, ही त्या पेनॉप्टिकॉन सारखी आहे. बिग ब्रदर इज वॉचिंग यू. तो तुमच्याकडे खरंच बघतोय की नाही, नोबडी नोज. पण तुमच्या मनामध्ये ही भीती कायम असू शकते की मी कदाचित बघत आहे असेल, मी पकडला जाईन मी जर काही केलं तर. आणि मग त्यानुसार तुम्ही सरकारला अपेक्षित आहे तसे वागायला सुरुवात करता तुम्ही. हे सगळ्यात मोठी भीती आहे याच्यामधली. म्हणजे केवळ सरकार तुम्हाला काय NSA लावल आणि तुम्हाला तुरुंगात टाकेल, याच्यापेक्षा व्यक्ती असा मेंढरासारखा तयार केला जातो की त्यांना हवंय तसंच.
हे मला पाडतशाहीचा सगळ्यात भयानक हा प्रकार वाटतो, की माणसं ही कळसूत्री बाहुल्यांसारखी वागायला लागतात आणि त्या दिशेने सगळ्या जगाची हळूहळू वाटचाल चाललेली आहे. त्यातलं हे एक पाऊल होतं. आणखी एक गोष्ट जी आहे की खाजगी कंपन्या आणि सरकार जी तुमची माहिती गोळा करत असतात, तर लोक हे नेहमीच म्हणतात ना, मग ते घेतात तर यांनी घेतला तर काय फरक पडतो? फरक हा पडतो की गुगलकडे डेटा आहे, गुगलला काहीतरी तुमची माहिती मिळालेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे गुगल तुमच्यावर कारवाई करू शकत नाही, बरोबर. तुम्हाला तुरुंगात टाकू शकत नाही, तुम्हाला देशद्रोही ठरवू शकत नाही, बरोबर. जे हे करू शकतात. हा सगळ्यात एक याच्यातला फरक जो आहे ना, हा लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग हे लक्षात घेतलं तरच त्यांच्या म्हणजे ते समजू शकतील खरं आहे. की याच्यात आणि याच्यामध्ये काय फरक काय आहे. फरक आहे. बरोबर. आणि कन्सेंटचा मुद्दा जो सगळ्यात सुरुवातीला तुम्ही म्हणाला होता, तोही मुद्दा याच्यामध्ये आहे. हो, म्हणजे आपण प्रत्येक ॲप जेव्हा डाउनलोड करतो, आपण प्रत्येकासाठी काय काय नोटिफिकेशन्स द्यायचे ते ऑन करतो. विशेषतः म्हणजे ॲपलच्या बाबतीत तर या सगळ्या गोष्टी स्ट्रिक्ट आहे. हो हो. उद्या मॅन्डेटरी झाल्यानंतर आपल्या हातात काहीच काहीच राहणार नाही, काहीच राहणार हा फरक पण आहे त्याच्यात. आणि ते डिलीट जरी केलं तरी खाली ट्रेसेस काय राहत आहेत हे माहित नाहीये. बरोबर. पेगाससचे ट्रेसेस काही सापडत नव्हते, ते राहतच नव्हते पेगाससचे. म्हणजे झिरो क्लिक अटॅक ही एक त्याच्यामध्ये संकल्पना होती पेगाससच्या ह्याच्यामध्ये. ती अशी आहे ना की तुम्हाला फक्त एक फोन कॉल येतो किंवा तुमच्या मोबाईलवरती एक मेल येतो, एखादा SMS येतो, तुम्ही तो ओपन करा न करा काही फरक नाही पडत आहे, किंवा तुम्ही तो फोन नाही घेतला तरी काही नाही, मिस कॉल येऊन जाईल. तो तेवढं येणंच पुरेसं असतं की तुमचा फोन हा सगळा हॅक झालाच म्हणून समजा. बरं. हा झिरो क्लिक अटॅक आहे. आणि याच्यात सगळ्यात विशेष असं की त्याचे ट्रेसेस राहत नाहीत नंतर. म्हणजे तुमच्यावरती पेगाससचा अटॅक झाला आहे आणि मग दाखवा तुमचा फोन आणि कुठेही त्याच्यामध्ये लॅबमध्ये नेऊन नाही सापडत ते. आपल्याकडे जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये ती केस गेली पेगाससची, त्यावेळेला 29 मोबाईल फोन होते, त्याच्यातले 5 मध्ये सापडले आणि तेही पेगाससचे आहेत की नाही माहीत नाही अगदी. असं त्या सुप्रीम कोर्टाचे जे काही अहवाल जो बाहेर आला तो तर गोपनीय अहवाल होता, त्यातले जे काही मुद्दे बाहेर आले त्याच्यामध्ये हे दिसलं. त्याच वेळेला जसं आता हेही सांगायला पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेला हे म्हटलेलं आहे की सरकारकडनं आम्हाला तेवढं सहकार्य मिळालेलं नाही. म्हणजे सरकारने काही पुढाकार घेतलेला नाहीये आणि सरकारने नाकारलेलं पण नाहीये आम्ही पेगासस घेतलेला आहे की नाही म्हणून. खरं. 4 वर्षापूर्वी मला वाटतं 2021 मध्ये आपल्याकडे पेगाससचा एक एपिसोड, खरं तर तो वॉशिंग्टन पोस्टने जगभरात उघडकीस आणला, ज्याचे पडसाद आपल्याकडे पण उमटले. अर्थात त्याचं पुढं सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे काही होऊ शकलं नाही, पण असा काहीतरी एक प्रयोग होतोय. इस्रायलचं एक तंत्रज्ञान वापरून आपल्याकडं पण ठराविक काय नेते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, पत्रकार असतील, यांच्यावरती सरकार पाळत ठेवत होतं, त्यांच्या सगळ्या हालचाली टिपत होतं. मग हे पेगाससच्या पुढचं पाऊल किंवा त्याचं एक भारतीय व्हर्जन करण्याचा हा प्रकार आहे का? म्हणजे काय तुम्हाला त्याच्यात? मास सर्व्हेलन्सचं होतं. पेगाससचं काय होतं की पेगासस तुमच्या फोनमध्ये पेगासस पाठवायचा आहे, ते झिरो क्लिक अटॅक असायचा तो. तर त्याच्यासाठी ना प्रचंड पैसा लागतो. ते खूप महागडं तंत्रज्ञान आहे ते, म्हणजे काही कोट्यावधी रुपये लागतील. तर मग एवढा पैसा कशाला खर्च करायचा, त्याच्यापेक्षा हे सोपं आहे. आणि आपल्याकडे ना वेगवेगळ्या पद्धतीने डेटा सेट्स गोळा केलेले आहेत सरकारने. आधार हे एक मोठं उदाहरण आहे. तर त्याच्यामुळे तोच हा एक पुढचा प्रकार असू शकतो. कदाचित हे यशस्वी झालं असतं तर सरकारला, तुम्ही लक्षात घ्या की त्या सेन्सॉर साथी म्हणाले कुबेरांनी त्याला, तर त्या ॲपमधनं काय काय माहिती जाणार होती तुमच्याकडे. त्यांच्याकडे तुमचा कॅमेरा जाणार होता, तुमचा फोन कॉल्स जाणार होते, तुमचा सगळा डेटा म्हणजे तुमच्या फाईल्स जाणार होत्या, त्या डिलीट करता येणं किंवा बदलणं हे त्याच्यामध्ये शक्य होतं. फ्लॅशलाईट पण जाणार होती तुमची. म्हणजे काय त्याचं काय करणार होते मला कळत नाहीये, म्हणजे मी काय एवढा त्याच्यातला संगणकातला तज्ज्ञ वगैरे नाहीये, पण ते फ्लॅशलाईटवरती पण त्यांना नियंत्रण का होतं माहीत नाही अगदी. तर हा सगळा हे गेल्यानंतर ते काहीही करू शकतात. म्हणजे उद्या तुमच्या मोबाईलमध्ये एखादी फाईल, एखादा फोटो हे टाकू शकतात ते. बरोबर. त्याच्यातून तुम्हाला शिक्षा किंवा काही गुन्हा तुमच्याकडनं घडलाय असं ते सांगू शकतात. किंवा ही भीती आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही म्हणताय तर पेगासस 2.0 इंडियन व्हर्जन असं हे म्हणता येईल याला अगदी. पण म्हणजे 2014 पासून, आता मी जेव्हा दिल्लीत होतो 2015ला,
असे हेरगिरीचे प्रयत्न, त्याच्या बातम्या अनेकदा कानावरती आलेल्या आहेत. म्हणजे एक पहिलाच प्रयत्न आपल्याच नितीन गडकरींच्या बाबतीत झालेला होता. त्यांच्या बंगल्यामध्ये काही कॅमेरे किंवा हे लावलेले आहेत अशी बातमी आली होती वगैरे वगैरे. तर कुठल्याही सरकारला हे असे हातखंडे का करावे लागतात आणि ह्याच्यातनं काही कधी अशा घटना घडलेल्या आहेत का की म्हणजे कधी एखादं मोठं स्कूप घडलेलं आहे किंवा एखादं रोखलं गेलेलं आहे? इतिहास काय सांगतो ह्या सगळ्याबद्दल? राजीव गांधींचं राजीव गांधींनी जे सरकार चंद्रशेखरांचं पाडलं होतं, तर ते आता हे काय तिथे ॲप वगैरे नव्हतं. एक हवालदार त्यांच्या बंगल्याच्या बाहेर तिथे गिरट्या घालत होता पोलीस, आणि त्याच्यातनं हे लक्ष ठेवतायत, आमच्यावरती पाळत ठेवतायत, अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आणि ते पाडलं सरकार त्यांनी त्या आरोपाच्या प्रकरणामधनं. खरं म्हणजे ते खरंच तो पाळत ठेवत होता की काय यांना पाडायचंच होतं कुठल्याही कारणासाठी, हे माहीत नाही. पण असं हे घडलेलं आहे. मुळात काय की हेरगिरीचा जो प्रकार आहे ना, त्याच्यात त्याला पाळतशाही नाही म्हणता येणार. सर्वेलन्स तो एका वेगळ्या म्हणजे तो टार्गेटेड आहे खरं तर, की एखादा संशयित आहे आणि त्या संशयितावरती मला पाळत किंवा सर्वेलन्स ठेवायचा आहे, तर तो भाग वेगळा आहे याच्यापेक्षा. हा मास सर्वेलन्सचा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा कायदे नियम सगळं आहेत ना त्याच्यात. हो, ते तुम्हाला आता यांनी एक IT ॲक्ट आला आता आपला, की ज्याच्यामध्ये तुमचा जर संशय आला त्या IT ऑफिसरला, आता आपण ना एक व्यवस्था म्हणून सगळीकडे बघायची आपल्याला सवय असते, त्याच्यामुळे आपल्याला चेहरा दिसत नाही. जस्ट विचार करा की तो IT ऑफिसर तुमच्या कुठला तरी शेजारी वगैरे राहणारा माणूस आहे अगदी, आणि त्या माणसाला असं वाटलं की यांनी काहीतरी IT मध्ये काही फ्रॉड्स केलेले आहेत आणि त्याला संशय आला, मग तो तुमचा ईमेल अकाउंट, तुमचं सोशल मीडिया सगळं तो घेऊ शकतो आणि केवळ संशयासाठी. आणि तो संशय त्याला प्रूव्ह नाही करायचा की काय हे सांगायचंच नाहीये त्याला. त्याच्यामध्ये पुन्हा न्यायालयाची काही ओव्हरसाईट असते, हे काही नाही आहे त्याच्यात. ह्या ज्या गुप्तचर संस्था किंवा पोलीस ज्या वेळेला पाळत ठेवतात, तर आतापर्यंतचे जे काही आपल्याकडचे कायदे आहेत आणि ते चांगले कायदे आहेत की ज्याच्यातून त्यांना परवानगी घ्यावी लागते. सेक्रेटरी लेवलच्या व्यक्तीची परवानगी त्यांना असायला हवी की त्याच्यानंतर ते पाळत ठेवू शकतात. तुमचा CDR डेटासुद्धा असा कोणी हवालदार नाही काढू शकत ना. सायबर सेलमधला हवालदार आहे, CDR डेटा नाही काढू शकत तुमचा. तर ही जी ओव्हरसाईट आहे ना, ही अशा ॲपमध्ये कुठे आहे? हे नाही आहे त्याच्यात. हा डेटा कोणी घेऊ शकतो, हे भीतीचं आहे. मुळात मुद्दा असा आहे ना की दहशतवाद आहे, गुन्हेगारी घडतीये, सायबर फ्रॉड घडतात, हे रोखणं गरजेचं आहे. याच्यासाठी अशा प्रकारचे काही नियम, कायदे, ॲप्स हे असणं गरजेचं आहे. याचा म्हणजे कुणीही हे नाकारत नाही आहे. मुद्दा असा आहे की ते कायद्याने व्हायला पाहिजे. बरोबर. त्याचं प्रमाण काय असायला पाहिजे, त्याची आवश्यकता किती आहे, या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. ह्या लक्षात न घेता जर करत असाल तर स्वाभाविकच ते पाळतशाहीकडे जातं. बरोबर. किंवा हे करायला, आणि कुठल्याही सरकारनं करायला पाहिजे. आज या सरकारच्या बाजूने प्रशांत अनेक जण उभे राहिले, अनेक पत्रकार काय त्यांचे युक्तिवाद घेऊन उभे राहिलेले आहेत. त्यांना हे विचारायला पाहिजे, हे सरकार काय अमरपट्टा घेऊन आलेलं नाही आहे. बरोबर. मोदी सरकार आणखी काय 20, 25, 50 वर्ष राहील. कुठलं तरी दुसरं सरकार येईलच ना, आणि त्या सरकारने हे केलं. उद्या राजीव गांधी आले आणि त्यांनी अशा प्रकारे पाळत ठेवणं सुरू केलं तर चालेल आपल्याला. हा भाग आहे. आणि इतिहासातली उदाहरणं अशा प्रकारची फारशी नाही आहेत. याचं कारण असं की हे तंत्रज्ञान अलीकडचं आहे. यापूर्वी पाळत ठेवणं आणि वगैरे हे सगळं एक तर फोन टॅपिंग केलं जायचं. पण अमेरिकेत वगैरे बघितलं किंवा ब्रिटनमध्ये बघितलं तर अमेरिकेची NSA आहे. 2013 त्यांचा प्रिझम नावाचा जो प्रोग्राम होता, एडवर्ड स्नोडेननं तो जाहीर केला. आता हा स्नोडेन हा म्हणजे त्याला देशद्रोहीच ठरवलं आहे अमेरिकेने वगैरे. तो त्या फोर्ट मीड, जिथे NSAचं सगळ्यात मोठं म्हणजे मुख्यालय आहे NSAचं, आणि अनेक अमेरिकेच्या सुरक्षेच्या संदर्भातली अनेक कार्यालये त्या भागामध्ये आहेत, त्या फोर्ट मीडमध्येच राहायचा. म्हणजे NSAचं कार्यालय जे आहे ना, हेडक्वार्टर त्यांचं, तर ते ज्या जागेवर आहे ती ह्या स्नोडेनच्या खानदानाची जागा होती. बरं. म्हणजे तर हा तिथे होता. 6-7 वर्ष हा स्पाय म्हणून त्याने काम केलेलं आहे. तो CIA मध्ये पण होता, नंतर NSA मध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून पण स्पायच होता तो. आणि त्याने हा प्रिझम कार्यक्रम जाहीर केला त्याने. त्याच्या आधी म्हणजे तो तर असा होता प्रिझमचा कार्यक्रम की सगळ्या जगावरती त्यांचं लक्ष होतं, नजर ठेवून होतं ते.
त्याचा जेव्हा डेटा सेट काही बाहेर आले तर त्यातनं लक्षात आलं की जे काही 5 देश त्यांचे टार्गेट होते NSAचे, तर त्याच्यामध्ये पहिला इराण होता, बरं नंतर मध्ये पाकिस्तान वगैरे, 5व्या नंबरला आपण होतो. बरं म्हणजे अमेरिकेचं आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामं नाही, याच्यासाठी की त्यांचं लक्ष आपल्याकडे होतं. अगदी आपल्यावरही पाळत ठेवून होते ते. भारतातल्या अनेक जे काही ऑनलाईन संदेश आदानप्रदान होत होतं त्याच्यावरती ते लक्ष ठेवून होते. GCHQचं आहे ते ते तर 1970चं आहे. म्हणजे जेव्हा कॅम्पेल म्हणून एक पत्रकार होता, त्याने ते बाहेर काढलं प्रकरण GCHQचं. तर त्याच्यावरती त्याने ह्यूज ड्रॉपर्स नावाचा लेख लिहिला होता तेव्हा, आणि ते सगळं खूप गाजला होता तो लेख. 80च्या याच्यामध्ये त्यानेच, त्या कॅम्पबेलनेच पुन्हा NSAचाच एक प्रोग्राम होता, प्रोग्राम 415 मला वाटतं त्याचं नाव. तर तो प्रोग्राम बाहेर काढला होता. त्याच्यात समबडी इज वॉचिंग यू नावाचा एक लेख त्याने लिहिला होता. तोही गाजलेला लेख आहे. तर हे घडतं आहे. आणि आपल्याकडे अनेक अशा संस्था संघटना आहेत. नॅटग्रिड आहे, नॅटग्रिडच्या माध्यमामधनंही लक्ष ठेवलं जातं लोकांवरती. किंवा नेत्र आपला, तर त्या नेत्रामधनंही वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष ठेवलं जातं. आणि ह्या तर संघटना आणि संस्था बाजूलाच, प्रशांत, आपल्या सोसायटीत प्रवेश केल्याबरोबर किंवा सोसायटीतनं बाहेर पडल्याबरोबर आपल्याला सगळीकडे CCTV कॅमेरे दिसतात. CCTV कॅमेरा हे एक पाळतशाहीचं माध्यम आहे. सरकार जिथे सरकारी यंत्रणा हे करत असतात त्याच्यामधनं तो डेटा त्यांना ॲक्सेस करता येतो CCTVचा. स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये सगळ्या या घटना येत आहेत. मग तुमचं ते फेशियल रिकग्निशन सॉफ्टवेअर्स आलेले आहेत. या समाज हा आज आपण खूप घरामध्ये असो, आपल्याकडे मोबाईल आहे, मोबाईलमधनंही आपल्यावर पाळत ठेवली जाते. ही पाळत मी सुरुवातीलाच म्हणालो तसं की एकतर सरकारच्या माध्यमातून किंवा कॉर्पोरेटच्या माध्यमामधनं अशी. तर कॉर्पोरेटची पाळत काय आहे याच्यावरती खूप बोललं गेलेलं आहे. पण त्या दोन्हींची, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, ह्या दोन्ही आता एकमेकाच्या हातात हात घालून चाललेले आहेत ना. बरोबर. कॉर्पोरेटचे बिझनेस इंटरेस्ट आहेत त्याच्यामध्ये, त्याला म्हणजे बरोबर हे मॅच होते. म्हणजे की राजसत्तेला पण हे सगळं हवंच आहे. हो. प्रिझमला माहिती देणाऱ्या ज्या कंपन्या होत्या, तर त्याच्यामध्ये मेटा होती, म्हणजे तेव्हा फेसबुक होती, ती गुगल होती, आणि तिकडच्या बऱ्याचशा मोठ्या याहू वगैरे, मायक्रोसॉफ्ट, यांनी सगळ्यांनी डेटा दिला आहे. गुगलने त्यांचे सर्व्हर उघडे करून दिलेत. अशा प्रकारचे ते आरोप झाले होते. यांनी नाकारले ते आरोप. पण हे होत आहे. आणि ह्या ज्या संस्था आहेत या पुन्हा एकमेकाच्या हातात हात घालून चाललेल्या आहेत. त्या माझा डेटा, सरकारने डेटा जमा केला आहे तुमचा, तो डेटा आपले नितीन गडकरी विकतायत. 100 कोटी रुपये कमवले त्यांनी. मग ते सांगणार की नाही, हा अशाच प्रकारचा दिलेला आहे आणि आम्ही तो ॲग्रिगेट डेटा दिलेला आहे, आता प्रायव्हेट डेटा दिलेला नाही आहे सगळ्याचा वगैरे वगैरे. पण हे व्यवहार घडताना दिसत आहेत ते. बरोबर. आणि खालच्या स्तरावरती जे दिसतंय ते असं आहे, त्याच्या पलीकडे काय होतं आहे हे आपल्याला माहीत नाही आहे. आपल्याकडे महासमन्वय नावाचं गव्हर्नमेंटचं, महाराष्ट्र सरकारचं ॲप आहे. तर त्यांचा मानस होता की तो जो डेटा मिळेल तो खाजगी संस्थांना विकायचा, आणि हे जाहीर केलेलं होतं त्याने. असा मानस आहे याचा, म्हणून महासमन्वयचा डेटा द्यायचा. त्याचं पुढं काय झालं म्हणजे मी फॉलो नाही केलं ते. पण हे सरकार करतायत एकमेकाच्या हातात हात घालून. म्हणजे एकीकडे हा सर्व्हेलन्स कॅपिटलिझम आणि इकडे स्टेट सर्व्हेलन्स हे एकत्र चाललेलं आहे. आणि सामान्य माणसाला याचा काही गंगा नाही आहे. तो हेच म्हणतोय की माझ्याकडे काय आहे आणि मला काय मगाशी घाबरायचं. तुम्ही बोलताना जो उल्लेख केला की समबडी इज वॉचिंग यू, याच्यातली म्हणजे जी भीती आहे, त्याच्यातला जो धोका आहे तोच लोकांना कळेना. तोच कळेन असं झालं. समबडी इज वॉचिंग यू तर मग काय, म्हणून काय होते, असा एक आविर्भाव लोकांच्या मध्ये आहे. आणि एरवी आता आमचं जीवन आम्ही मोबाईल, तंत्रज्ञान याच्या इतक्या आहारी गेलेलो आहोत की हे तर होत राहणार, अशी एक मानसिकता लोकांची झालेली आहे. तर याच्यातनं प्रत्येकाला म्हणजे वैयक्तिक पातळीवरती विचार केला ना की ह्या पाळतशाहीचं काय होऊ शकतं, काय परिणाम असू शकतात, तर तुमचं वर्तन, तुमचा आचार, तुमचा विचार हे सगळं बदलू शकतं. त्यांना हवा तशा प्रकारे तुम्हाला काय घ्यायचं आहे, कुठला माल खरेदी करायचा आहे, कुठल्या कंपनीचं, कुठल्या ब्रँडचं तुम्हाला विकत घ्यायचं आहे, हे सगळं ठरवतायत ना ते. आणि लोकांना कळतंय हे. लोक म्हणतात आहे, चर्चाही चाललेली असते की अरे हे काय तो अल्गोरिदम तर सगळ्यांच्या तोंडात भिजत पडलेला शब्द आहे, अल्गोरिदमवर चाललेला आहे अगदी. म्हणजे पण हे तुम्हाला अपेक्षित आहे का?
की माझ्या मनावरती कोणीतरी परिणाम करत आहे सातत्याने आणि त्याला हवंय तशा प्रकारेच मी वागतोय आणि मला याची जाणीवच नाही आहे. मॅट्रिक्स नावाचा जो सिनेमा आला होता ना, माझा आवडता सिनेमा आहे तो अगदी. तर त्याच्यात असं आहे ना की एक जग जे आहे म्हणजे आणि दुसरं जग जे, तर याच्यात फरक आहे आणि ह्या जगामध्ये तुम्ही वावरताय, तुम्हाला सगळं छान दिसतंय, मुळात इकडं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. बरोबर. आणि तुम्हाला तिथे असं दाखवलं की ते सॉफ्टवेअर चालवत आहे. आज आपण त्याच्या वेगळे नाही आहोत, आपणही त्या मॅट्रिक्समध्ये जगत आहोत. आपल्यालाही सॉफ्टवेअर्स जे आहेत, अल्गोरिदम आहे, सोशल मीडिया आहे, हा चालवतोय आपल्याला बऱ्यापैकी आज. बरोबर. आणि 2017मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे की हे प्रायव्हसीबद्दल सरकार कधी उल्लंघन करू शकतं. हो, तर त्याचं काही समजा एक सार्वजनिक हिताचं काही कारण असेल, तसा उद्देश असेल तर ठीक आहे. म्हणजे राईट टू प्रायव्हसी नावाची गोष्ट आपल्या कायद्यामध्ये आहे ना, हो, मग हो, त्याचं उल्लंघन करण्या इतपत सरकारची मजल जाते. एक प्रयत्न असा होतो. बरं, नोटिफिकेशनमध्ये लिहिलेलं आहे वेगळं आणि त्या खात्याचे मंत्री सांगतात वेगळं. मग नंतर ते एवढा सगळा उद्रेक झाल्यानंतर ते शिस्तीत मागे घेतलं जातं. तो जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आधारच्या संदर्भातला काढला होता, आधार म्हणजे प्रायव्हसीचं उल्लंघन होतं की काय वगैरे याच्या संदर्भातला, तर त्यावेळेला के सी वेणुगोपाल हे आपले सॉलिसिटर जनरल होते. तर त्यांनी न्यायालयात युक्तिवाद केला होता की आहार म्हणजे अन्न आणि काय मला वाटतं रोजगार म्हणाले होते बहुतेक ते, की या हे महत्वाची, ह्या प्रायोरिटीज आहे, त्याच्यापुढे प्रायव्हसीचं काय आहे. काय आहे. बरं. अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी तिथे केला होता आणि प्रायव्हसीला काही महत्त्व नाही आहे या सरकारच्या दृष्टिकोनातून. हे सॉलिसिटर जनरल सरकारची भूमिका मांडतात ना. सरकारचीच मांडतात. बरोबर. तर हे तिथेच उघड झालं होतं. नंतर सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला की मूलभूत हक्क आहे खाजगीपणा, हे त्यांनी जाहीर केलं होतं. आता ना आपल्या लोकांनी खाजगीपणा नाही आम्हाला हवा आहे म्हणून नाही म्हणायला पाहिजे. लोकांनी सरकारला असं विचारायला पाहिजे की तुम्ही आम्हाला आमचा हक्क देणार आहात की नाही, आमच्या हक्कावर उल्लंघन करणार आहात की नाही. त्याच्यामुळे काय होईल आणि काय होणार नाही हा सगळा वेगळा भाग, तुम्ही आमचे हक्क हे करता कामा नयेत. आणि समजा जर हा स्टेट सर्व्हेलन्स एकीकडे, पण इतर कंपन्या जे काही करतात, खाजगी कंपन्या सर्व्हेलन्स ठेवता आहेत आपल्यावर, ही सरकारची जबाबदारी नाही आहे का मग? बरोबर. की या कंपन्यांनी कुठला डेटा घ्यायला पाहिजे. युरोपियन कंट्रीजमध्ये आहेत ना नियम तशा प्रकारचे, तसे कायदे आहेत त्यांच्याकडे की यांनी काय घ्यायला पाहिजे, तो डेटा कुठे असला पाहिजे, तो कुठे ठेवला पाहिजे. हा आपला डेटा सगळा बाहेर आहे. तेव्हा सरकारची पण ही जबाबदारी आहे की या कंपन्यांवरही नियंत्रण आणणं, की तुम्ही लोकांच्या खाजगीपणाला बाधा आणली जाणार नाही अशा प्रकारे काळजी घेणं, ही यांची जबाबदारी आहे. फ्रॉड होत असेल तर रोखणं यांची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी आहे ती. आणि मोबाईल धारकांची संख्या जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये देशात वाढलेली आहे, तेव्हा हा प्रश्न आता काही म्हणजे ठराविक वर्गाचा झालेला नाहीये. अगदी हा प्रश्न आता म्हणजे आताच्या पिढीचा बनलेला आहे. म्हणजे आता हा उद्या आपल्या सगळ्यांच्या भविष्याशी निगडीत असलेला प्रश्न आहे, त्यामुळे त्याची तितक्याच गांभीर्याने चर्चा होणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा जो डेटा आहे ना, तो मध्ये लीक झाला होता. ते किसान वगैरे काहीतरी ॲप आहे, तर त्याच्यातनं डेटा लीक झालेला होता. आधारचा डेटा लीक झालेला आहे. म्हणजे तुमची सगळी माहिती, तुमची खाजगी माहिती, बरोबर, जी माहिती खाजगी म्हणजे काय, थोडक्यात जी माहिती तुम्ही तिराईताला देणार नाहीत. तुम्ही तिराईताला कोणीही भेटला वाटेमध्ये तर त्याला काही मोबाईल नंबर देणार नाही, तुमचा पत्ता लिहून देणार नाही त्याला. हे जाते ना, पण आता हे लीक होत आहे. आणि मला अनेकदा आश्चर्य वाटतं की अनेक म्हणजे आय टी क्षेत्रातील लोकसुद्धा असं म्हणतात की फरक काय पडतो याने, म्हणजे गेला माझा पत्ता गेला कोणाकडे, माझा मोबाईल गेला, मला काय फरक पडतो. माझा प्रश्न असा आहे की जर तुमचा पत्ता, तुमचा मोबाईल, तुमची नावं, तुमच्या वडिलांचं, तुमचं गाव सगळं जर माहिती करून घेणार आहे आणि त्याच्यासाठी पैसे मोजणारे जर लोक आहेत, तर ते पैसे का मोजतायत? एक्झॅक्टली. म्हणजे आपण उलटा प्रश्न विचारला पाहिजे की त्यांना त्याची एवढी किंमत का वाटते, हा डेटा मिळवण्याची. डार्क वेबवरती विक्रीला मध्ये आधार डेटा विक्रीला होता, अशा बातम्या आल्या होत्या. आणि तो तितका मौल्यवान असल्याशिवाय तर ते मागे लागलेले नाही. कशाला घेत आहेत मग लोक, एवढं पैसे का मोजतायत ते? खरंय. आणि चोरून सगळं चाललेलं आहे. बरोबर आहे. मध्ये एका मुलीने, पत्रकार मुलीने मागे तो आधारचा डेटा मिळवला होता. 500 रुपयामध्ये मिळवला होता त्याने आधारचा.
आणि त्याचा पासवर्ड आणि ते दिलं होतं आणि मग त्या ॲपमध्ये प्रवेश करून तिला पाहिजे त्याचा डेटा हे करता तिला अटक झाली होती. म्हणजे तिने ते स्कॅम बाहेर काढला हे वेगळंच, याची काही कोणाला पडलेली नाही. तू स्कॅम केला म्हणे आणि म्हणून ती अटक झाली होती. पत्रकारांचे दिवस वाईट आहेत. तर बरीच चर्चा या निमित्तानं आपण केलेली आहे आणि हे जे सरकारचं पाऊल होतं त्याचे भविष्यातले धोके नेमके काय आहेत आणि ही गोष्ट मुळात आपल्या जीवनाशी निगडीत असलेली इतकी महत्त्वाची काय आहे हे मला वाटतं या सगळ्या विश्लेषणातून तुमच्यापर्यंत नीटपणे पोहोचलेलं आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.